आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। स्वयंपाकाच्या गॅसचा तुटवडा भासणार, दरवाढीनंतर केंद्र सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह। देशभरात स्वयंपाकाच्या गॅसच्या दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये नाराजी वाढत असतानाच आता गॅसच्या संभाव्य तुटवड्याचीही भीती व्यक्त केली जात आहे। पश्चिम आशियातील संघर्षामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर वाढले असून त्याचा परिणाम भारतातील LPG दरांवर झाला आहे। LPG सिलेंडरच्या दरात वाढ करण्यात आल्यानंतर अनेक ठिकाणी पुरवठा कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा LPG आयातदार देश असल्यामुळे आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा थेट परिणाम देशातील गॅस तुटवड्यावर होतो। दरम्यान केंद्र सरकारने तेलशुद्धीकरण कारखान्यांना LPG उत्पादन वाढवण्याचे निर्देश दिल्याचे सांगितले असले तरी प्रत्यक्षात पुरवठा सुरळीत राहील का याबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत। तसेच सिलेंडर बुकिंगसाठी नवे नियम लागू करण्याची चर्चा सुरू असून याचा फटका सामान्य नागरिकांना बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। विरोधी पक्षांनी या निर्णयावर टीका करत सरकारने आधीच वाढलेल्या महागाईत भर घातल्याचा आरोप केला आहे। स्वयंपाकाच्या गॅसच्या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य कुटुंबाचे बजेट कोलमडत असून सरकारने तातडीने दिलासा देण्याची मागणीही होत आहे। दरम्यान आगामी काळात LPG दर आणि पुरवठा याबाबत केंद्र सरकार नेमकी कोणती पावले उचलते याकडे देशातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। बोलू इच्छितो की गॅस हा सर्वसाधारण लोकांना आता दैनंदिन अत्यंत गरजेचा, त्याच्याशिवाय चूल पेटत नाही, पोट भरत नाही। परंतु यांनी जे डिक्लेअर केलं की नंबर लावल्यावर 21 दिवसाने झालं, आणि मी तसं आता नंबर लावायला गेलो तर तुमचा मागचा 16/2ला नंबर होता, आता 16/3 नंतर ते अंतर 1 महिना, टाकी लावल्यावर 21, म्हणजे तो गॅस पुरवठा भावी उपाशिराची वेळ आहे। असं तुम्ही सरकारला काय सांगू? सरकारला असं सांगणे आता ठीक आहे, युद्धजन्य परिस्थितीमुळे काही निर्माण असेल, परंतु लोकांची गरजेची बाब आहे ती, तर ती लवकरात लवकर 8 दिवस 15 दिवस एवढी 21 दिवस मुदत ठेवली हे अयोग्य वाटते बघ। आणि 1 महिना जे ते नंबर लावायचा, ठीक आहे, ते त्यांच्या नियमात बसत असेल, पण लोकांना गॅस देणं अत्यंत गरजेचं आहे। आता गॅस घरात नाही आलं तर तुम्ही पुढची भूमिका काय? काय मांडणार? लाकडाला आणून चूल पेटवणार, मग दुसरा काय पर्याय आहे? दुसरा काही पर्याय उपाशी तर काही राहत येत नाही। पूर्वी राखेल मिळायचं, स्टोव चालायचे, आता राखेलसुद्धा नाही मिळत। आता तुम्हाला काही लाकडावर भार देण्याचं आहे पा, गव्हर्नमेंटला काय नाही, तिकडे उपाशी राहिले काय कशी राहिले काय त्यांचे पद्धतीने चाललं आहे। पण लोकांना जेव्हा प्रत्यक्ष पोटापाण्याची वेळ येते तेव्हा गॅस नसल्यावर ते काय करणार? उपाशी थोडीच राहणार आहे काही करून। असं बरं, काही चोरी करता येत नाही, त्याला कुठून आणायचं आहे असं। तुमचं नाव बाबा? शांताराम सानप, वय 85। पर है तो भी पहले तो मिल रहा था, अभी तो बहुत दिक्कत हो गया। गैस नहीं मिलने के कारण अभी क्या करेगा, एक तो ऐसा समझ में नहीं आ रहा है, और आगे अपने को ऐसे चल गए तो होटल बंद ही रखना पड़ेगा, नहीं तो लकड़े का सहारा लेना पड़ेगा अपने को। लकड़े का सहारा बोले तो लेने में कुछ नहीं है, पूरा धुआं हो जाएगा। टाइम पे अपने को कस्टमर को अपने खाना अपन दे नहीं सकते है। दूसरा बात ऐसे है कि क्या, एक तो रास्ते का काम चालू है, रास्ते का काम चालू रहने से अपने को कस्टमर का भी बहुत कम हो गया, पहले जैसे धंधा नहीं रह गया, धंधा का बहुत इफेक्ट हो गया। वो हिसाब से अपने को अभी आगे क्या करने का अभी तक अपन ने कुछ सोचा नहीं है। आगे अपने को तो इसका बारे में कुछ ना कुछ अपने को सोचना पड़ेगा। अगर गैस की टाकी आपको नहीं मिल पा रही है तो फिर इसके लिए आप क्या किए हैं? अभी तक कुछ किया नहीं है। अभी तो उधर से इधर से किधर, जिधर मिल रहा है उधर से किधर न किधर, तो कितना भी ये होने दो, कितना भी ब्लैक से लो उसमें से लो। गैस की टाकी का नाम को उल्लेख करो। गैस की टाकी नहीं मिल पा रही है तो हम लोग गैस की टाकी, ऐसा गैस की टाकी गैस टैंकी नहीं मिल रहा है। जिधर गैस टैंकी मिलता है उधर से जाके अभी ये 2-4 दिन में एक ऐसे करके लेके आके अभी हमारा होटल चालू है। आगे ऐसा है तो अपना होटल बंद ही करना पड़ेगा। क्यों ऐसा बंद करने की नौबत क्यों आ रही है आपको? क्योंकि गैस नहीं मिलता है, तो जो कैसे गैस नहीं मिलेगा तो खाना पकेगा नहीं, कस्टमर को सर्विस दे नहीं पाएंगा। गैस ही नहीं है तो बनेगा कैसा? कुछ भी नहीं बन पाएगा ना।
तो वो हिसाब से इसके लिए आपको क्या सरकार से सरकार से जितना जल्दी हो सका उतना जल्दी ये इसको फ्री किया तो बहुत अच्छा रहेगा, सबके लिए अच्छा रहेगा, हमारे लिए होटल लाइन वाले को, पूरा होटल वाले को। फ्री करना चाहिए? एक जैसे गैस पहले जैसे मिलता था वैसे मिलना तो अपने को तो बहुत अच्छा रहेगा, वो हिसाब से हमारा विनती है। तो और गैस की जो तो फर्क तो पड़ने वाला है, ये गैस बढ़ेगा तो, क्योंकि अपना तो रेट तो रिजनेबल है, तो वो जो रेट वही रहेगा, तो क्योंकि कस्टमर से हम बढ़ा के नहीं ले सकते, तो वो हिसाब से हमारा तो रेट वही रहेगा ना। उसको क्या आज गैस बढ़ गया करके हम तुरंत तो मेनू नहीं बढ़ा सकते हैं, क्योंकि रेगुलर कस्टमर रहता है हमारा, तो वो हिसाब से हम कुछ ये नहीं कर सकते हैं, ऐसा है। आपका नाम क्या? हम तेजाराम है। हाँ, तिचा नंबर लावण्यासाठी 3 दिवसापासून फोन करतोय, पण तो नंबर उपलब्धच नाही असं सांगण्यात येतं आहे. म्हणून इथे ऑफिसला आलेलो आहे विचारायला की बा असं का. किती दिवसापासून तुम्हाला टाकी भेटलेली नाही? मला 6 महिन्यापासून भेटली. नाही भेटलेली? 6 महिन्यात मला दर महिन्याला एक टाकी लागते 18 दिवसाला. हां. पण आता ते म्हणतात की बा 1 महिन्यानंतर टाकी आल्यानंतर 1 महिन्याने तुम्हाला गॅस सिलेंडरचा नंबर लागला जाईल आणि त्यानंतर 21 दिवसांनी टाकी मिळेल. आता तुम्ही इथे ऑफिसमध्ये आले तर तुम्हाला काय त्यांनी उत्तर? नाही, तिथे गर्दी आहे, तिथे कोणी बोलायलाच तयार नाही आहे. ते दुसरेच लोकांशी चर्चा चालू आहे त्यांची. हां. आणि तुम्हाला ही गॅस टाकी अपेक्षा काय आहे? अपेक्षा काय पूर्वीसारखं 1-2 दिवसात मिळावी एवढीच अपेक्षा आहे, बाकी काही नाही.